राजस्थानच्या या घरात जी आग तुम्हाला दिसत आहे ती खरं तर ब्लॅक मॅजिकमुळे होती। सर्वांचं असं म्हणणं होतं की या घरावर करणी केली आहे, कारण या घरामध्ये कधीही आणि कुठेही आपोआप आग लागत होती। याच्यापेक्षा भयानक गोष्ट ही होती की गेल्या 1 महिन्यात या घरात काही दिवसांच्या अंतराने 3 मृत्यूसुद्धा झाले होते, ज्याच्यामध्ये त्यांचा एक 4 वर्षाचा मुलगा होता, एक 8 वर्षाचा मुलगा होता आणि एक 82 वर्षाची म्हातारी होती। पहिली आग फक्त घरच्यांना दिसते, पण नंतर गावकऱ्यांना सुद्धा वाटतं की कदाचित त्यांचा भास झाला असेल। जेव्हा सगळे गावकरी स्वतः तिथे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की ज्या ठिकाणी कोणताही माणूस नाही तिथे आपोआप आग लागायला सुरुवात होत होती। आता याच्यानंतर स्थानिक मीडिया रिपोर्टसुद्धा यायला लागले आणि त्यांच्यासमोरसुद्धा या गोष्टी घडत होत्या। खरं तर अशा अनेक व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊ लागल्या। त्याच्यानंतर गावकऱ्यांनी तांत्रिक आणि बाबांचा सहारा घेण्यास सुरुवात केली। जेव्हा ही गोष्ट खूप पसरते तेव्हा राजस्थानच्या चुरू पोलीस स्टेशनपर्यंत ही बातमी पोहोचते। त्याच्यानंतर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करायला सुरुवात करतात। त्यांच्यासमोर सुद्धा अशा प्रत्येक घराच्या कोपऱ्यात आग लागायला सुरुवात होते। कधी कपडे जळायचे, कधी प्राण्यांचा खायचा चारा जळायचा, तर कधी आसपास ठेवलेल्या वस्तू आपोआप पेट घ्यायच्या। पण त्याच्यानंतर समजतं की या घरात काही दिवसांच्या अंतराने जे 3 मृत्यू झाले होते त्याच्यापैकी एकाचा मृतदेह दफन करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर तो मृतदेह बाहेरसुद्धा काढला जातो। जी सत्यता समोर येते ती सर्वांच्या अंगावर काटा आणणारी होती। राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील बसली गावात एक कुटुंब राहत होतं, ज्याच्यामध्ये रवित आणि अनुराग ही 2 मुलं, त्यांचे आई वडील भूप सिंग वय 32 वर्ष, त्यांचे वडील आणि त्यांची आजी असे सर्वजण त्या ठिकाणी राहत होते। कुटुंबात सगळं काही चांगलं होतं। भूप सिंगचं लग्न 2015 मध्ये झालं होतं। त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म 2016 मध्ये आणि दुसऱ्या मुलाचा जन्म 2020 मध्ये झाला होता। कुटुंबात सगळं ठीक होतं, पण 2024 येता येता काही भयानक गोष्टी या घरामध्ये घडू लागल्या। 31 जानेवारी 2024चा तो लास्ट दिवस होता जेव्हा भूप सिंगच्या आजीची प्रकृती अचानक सकाळी खालावली। आदल्या रात्री त्या अगदी ठीक होत्या, पण सकाळी उठल्यानंतर त्यांना उलट्या व्हायला सुरुवात झाली। त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। जी महिला आदल्या रात्रीपर्यंत पूर्णपणे बरी होती ती दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक आजारी पडते आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिचा मृत्यू होतो। कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता। सर्वांना वाटलं की आजीला खोकला खूप होता, ज्याचं औषध त्या घेत असत आणि कदाचित याच आजारपणामुळे त्यांचा जीव गेला असावा। काही दिवस उलटतात आणि 13 फेब्रुवारीचा दिवस येतो। आजीच्या मृत्यूनंतर साधारण 13 दिवस झाले होते। अचानक भूप सिंगचा धाकटा मुलगा ग्रवित, त्याचं वय 4 वर्ष, त्याच्यासोबत सुद्धा तेच घडतं। त्याची सुद्धा तब्येत अचानक खराब होते। सकाळी त्याला उलट्या सुरू होतात। त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, पण तिथे या कुटुंबाला मोठा धक्का बसतो। ग्रवितचा सुद्धा जीव तसाच जातो जसं त्याच्या आजीचा गेला होता। याच्यानंतर भूप सिंग, त्याची पत्नी आणि वडील खूप दुःखी होते। घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। 13 दिवसात 2 मृत्यू झाले। ही अत्यंत दुःखाची वेळ होती। गावकरी सुद्धा त्यांना साथ देत होते, पण अजून गोष्टी संपल्या नव्हत्या। 28 फेब्रुवारी 2024चा दिवस येतो। या दिवशी त्यांचा मोठा मुलगा अनुराग वय 8 वर्ष, याची तब्येत अशाच प्रकारे बिघडते आणि उलट्यामुळे त्याला अचानक हॉस्पिटलमध्ये नेलं जातं। अनुरागला हॉस्पिटलमध्ये पोहोचवताच समजतं की त्याचा सुद्धा मृत्यू झाला आहे। त्या घरात 31 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या 28-29 दिवसात तिघांचा जीव गेला होता आणि तोही वेगवेगळ्या वेळी। पण मृत्यूचं कारण बरंच सारखंच होतं। हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्यात आलं नव्हतं आणि गावात ही गोष्ट साधी मानली जात होती, कारण मृत्यूचं कोणतंही मोठं कारण समोर आलं नव्हतं। असं वाटत होतं की आजीला काहीतरी आजार होता आणि मुलं जास्त करून आजीसोबतच राहायची, त्याच्यामुळे त्यांचं उष्ट खाल्लं असेल किंवा उष्ट पाणी पिलं असेल, त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा जीव गेला असावा। कुटुंब खूप दुःखी होतं, पण गावात चर्चा सुरू झाली होती, तुमच्या कुटुंबावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलं आहे, कोणीतरी भूतबाधा केली आहे आणि याचमुळे एका महिन्यात 3 मृत्यू झाले आहेत। भूप सिंग आणि त्यांच्या कुटुंबाला या गोष्टीवर कुठेतरी विश्वास बसू लागला। त्याच्यानंतर 29 फेब्रुवारीपासून त्यांच्या घरात काहीतरी विचित्र घडू लागलं। घरचे सकाळी एकाच ठिकाणी बसले असताना अचानक कुठेही आग लागायची आणि ही आग खूप भयानक असायची। अशा ठिकाणी आग लागायची जिथं कोणीच नसायचं। बाहेर ठेवलेला प्राण्यांचा चारा पेट घ्यायचा, घरात टांगलेले कपडे किंवा बॅगेतील कपडे जळायचे, कधी घराचे पडदे आपोआप जळायला सुरुवात व्हायचे। या गोष्टी हळूहळू वाढू लागल्या। आधी घरचे पाहायचे की तिथं कोणीच नाही, मग गावकऱ्यांनी सुद्धा हे पाहिलं, त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले, रिपोर्टसुद्धा बाहेर आले आणि त्यांनी सुद्धा पाहिलं की ही गोष्ट खरी आहे। आता जवळपास 14-15 दिवस हे सगळं सुरू होतं। कोणालाच काहीच समजत नव्हतं की नेमकं काय होत आहे। सगळ्यांना वाटायचं की याच्या मागे फक्त आणि फक्त काळा जादूच आहे। अनेक बाबा, तांत्रिक त्यांचे घरी येत होते, वेगवेगळे उपाय त्यांना सांगत होते, पण तोडगा मात्र काहीच निघत नव्हता। जेव्हा ही गोष्ट वाढली तेव्हा पोलीस आले। गावकऱ्यांनी सुद्धा पोलिसांना विरोध केला की आमच्या कुटुंबासोबत असं घडतंय।
सर तुम्ही फायर ब्रिगेड किंवा मेडिकल मदत का दिली नाही? या रागामध्ये गावकऱ्यांनी पोलिसांना पिटवून लावलं होतं. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांवर सुद्धा दबाव होता. त्यांनी कसं तरी धैर्य एकवटलं आणि घरात CCTV कॅमेरे लावले. त्यांचं नियंत्रण DVRकडे होतं. कॅमेरे लावल्यानंतर एक दिवस कुठेही आग लागली नाही आणि सर्वांना वाटलं की कोणीतरी माणूस हे मुद्दाम करतोय. पण अचानक त्या DVRमध्ये रेकॉर्डिंग होत होतं. त्यालाच आग लागली आणि तो जळून खाक झाला. जेव्हा हे प्रकरण पोलिसांसमोर आलं तेव्हा त्यांनी सखोल तपास सुरू केला. विज्ञानाचा किंवा पोलिसांचा काळे जादूवर विश्वास नसतो. त्यांना माहीत होतं की याच्यामागं कोणीतरी माणूसच आहे. पोलिसांनी तेव्हा त्या 3 मृत्यूंचा तपास केला तेव्हा त्यांचा संशय बळावला. आजी आणि मोठ्या मुलाचा मृतदेह जाळण्यात आला होता. पण सुदैवाने छोटा मुलगा ग्रवित याला दफन करण्यात आलं होतं. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की 5 वर्षाखालील मुलाला दफन केलं जातं. पोलिसांनी DMची परवानगी घेऊन ग्रवितचा मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच घरामध्ये लागलेल्या आगीच्या राखेचे सॅम्पल सुद्धा कलेक्ट केले. ते लॅबमध्ये पाठवलं. पोस्टमॉर्टमच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये समोर आलं की ग्रवितचा मृत्यू एका अशा विषयामुळे झाला आहे जे जेवणात सहज देता येतं. पोलिसांना आता खात्री पटली होती की हा नैसर्गिक मृत्यू नव्हता. दुसरीकडे राखेच्या रिपोर्टमध्ये समोर आलं तिथे सोडियमचे अंश होते. सोडियम हवेच्या संपर्कात येताच आपोआप पेट घेत होतं. याचा अर्थ कोणीतरी मुद्दाम तिथे सोडियम टाकत होतं. कॅमेरे लावल्यावर समोर कोणीच गेलं नाही, पण मागून DVR पेटवून दिला गेला. आता पोलिसांचा संशय घरातील माणसावरच होता. त्यांना समजलं की भूपसिंग पूर्वी मेडिकल स्टोअर चालवायचा आणि एका हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडरचं सुद्धा तो काम करायचा. त्याला विष आणि रसायनांची पूर्ण माहिती होती. पोलिसांनी जेव्हा भूपसिंग आणि त्याच्या पत्नीची वेगळी चौकशी केली तेव्हा मीडियाने दोघांना सुद्धा दोषी ठरवून टाकलं होतं. पण तपासात समोर आलं की पत्नी निर्दोष होती. खरा गुन्हेगार भूपसिंगच होता. त्याने कबूल केलं की त्याला आजीला मारायचं नव्हतं, पण मुलं आजीसोबत असायची म्हणून त्याने आधी आजीच्या खोकल्याच्या औषधामध्ये विष मिसळून जेणेकरून संशय तिच्या आजारपणावर जाईल. त्याच्यानंतर त्याने ग्रवितला सुद्धा विष दिलं. 28 तारखेला त्याने मोठ्या मुलाला सुद्धा विष दिलं. त्याने स्वतःच्या पत्नीला आणि वडिलांना सुद्धा विष देण्याचा प्रयत्न केला, पण दूध कडू लागल्यामुळं त्यांनी ते पिलं नाही आणि ते वाचले. जेव्हा पोलिसांनी विचारलं की त्यानं हे काय केलं तेव्हा भूपसिंगने सांगितलं 2015मध्ये त्यांचं लग्न झालं होतं, पण कोविड नंतर त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला होता. त्याला वाटायचं की पत्नीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. मुलांचे चेहरे आपल्याशी मिळत नाहीत, त्यामुळे ही मुलं आपली नाहीत असा संशय त्याच्या मनात घर करून बसला होता. हे तपासण्याचे अनेक मार्ग होते, पण त्याने आपल्याच मुलांचा जीव घेण्याचा एक भयानक मार्ग निवडला. त्याने काळ्या जादूचा बनाव रचला जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येणार नाही. पण सोडियमच्या त्या आगीमुळे तो पकडला गेला. केवळ संशयापोटी एका बापाने आपल्याच 2 मुलांचा आणि आजीचा बळी घेतला. अशा घटना शेअर करण्यामागचा आमचा उद्देश कोणाची भावना दुखवणं नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करणं हा आहे. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.